नेर शहराच्या राम मंदिरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनानुसार ठाकरे शिवसैनिकाच्या वतीने अयोध्यातील राम मंदिरात झालेल्या दानपेटीच्या चोरीच्या प्रकरणाच्या निषेधार्थ राम, लक्ष्मण, सीता यांच्या पूर्णाकृती मूर्त्यांसमोर महाआरती करण्यात आली। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबू पाटील जैत, गोपाल चौहान, खुशाल मिसरे, चंद्रकांत तन्मने, दिलीप माहुरे, ज्ञानेश्वर भांडे, अनिल महाजन, सुभाष खरडकर, वैभव बघमारे, अर्चना माहुरे, रत्ना मिसळे, जयश्री माकोडे, अर्चना मिसळे, संजय चिरडे, सचिन कराळे, राहुल गुल्हाने, केशव राऊत, यादवराव कवाले व अन्य शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाआरतीनंतर भाजपाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली। चोरी प्रकरणामध्ये जे काही देशभर एक वादळ मिटलेलं आहे, इव्हन तिथं जाणारे भक्त मंडळी पण 10% आले आहे, लोकांनी पैसे टाकणेसुद्धा बंद केलेले आहे। हा जो अपहार तिथं मोठ्या प्रमाणात झालेला आहे, तर त्याच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे हा देशव्यापी असा एक आपण आंदोलन उभं केलेलं आहे। त्यानिमित्त जाऊन प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी आपण आरती करून एक संकेतात्मक असं एक आंदोलन हे उभं केलेलं आहे। तर एवढ्या मोठ्या राम मंदिरामध्ये या पद्धतीनं जे काही तिथले लोक वागले, तर अशी अतिशय निषेधार्ह आहे की काही लोकांनी चांदीच्या विटा दिल्या, तर त्यासुद्धा व्हिडिओमध्ये आहे पण त्या ठिकाणी नाही आहे। तर अशा पद्धतीचं जे एक वातावरण देशामध्ये आहे, तर याला आम्ही सर्वजण एक निषेध करतो। आणि असे प्रकार वारंवार या देशामध्ये घडत आहेत, अनेक निषेधार्ह घटना घडत आहे, परंतु त्याच्यावर थोडं जे काही करायला पाहिजे ते असे उपाय जनतेपर्यंत जाऊन आता एक मोठं आंदोलन उभं होण्याची फार गरज आहे असं मला वाटते। तर दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत हे लोक जागेवर येणार नाही, फार मोठ्या आंदोलनानंच हे लोक जागेवर येतील आणि यांना पुढच्या दृष्टीनं असं एक संघटनात्मक आंदोलन, देशव्यापी आंदोलन उभारण्याची फार गरज आहे। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नीर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।